गुड मॉर्निंग एव्हरीवन. बघा का आपण कालच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी मेंडलचे 3 लॉज पाहिले होते. मी त्याची थोडीशी रिव्हिजन करतो आणि आजचा जो नवीन भाग आपल्याला बघायचा दॅट इज द बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. असे 2 पार्ट आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी बघायचे. काल मेंडलच्या 3 लॉ मध्ये आपण पहिला लॉ बघितला होता, लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगतो आपल्याला? When two contrasting characters are crossed, then out of two, only one is expressed in F1 or next generation. म्हणजे समजा आपण टॉल आणि डॉर्फ प्लॅनचा क्रॉस घेतला तर पुढच्या पिढीमध्ये टॉल दिसतो, डॉर्फ दिसतच नाही. दिसलेला टॉल आहे तो झाला डॉमिनंट कॅरेक्टर, जो दिसत नाही रिसेसिव्ह असेल. हा झाला आपला पहिला लॉ, तोही आपण काल पाहिला. दुसरा आपण याच्यामध्ये या ठिकाणी बघितले लॉ ऑफ सेग्रिगेशन, की जो युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. 3 लॉ मधला हा एकच लॉ असा आहे की जो युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. हा लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा इंडिपेंडंट किंवा हा जो लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट काय सांगतो? तर when two contrasting character occur together in a F1 hybrid, then they will segregate during gamete formation. हे पुन्हा आपलं तेच एक्झाम्पल बघा. टॉल अँड डॉर्फचा आपण जर समजा क्रॉस घेतला, समजा हे टॉल प्लांट आहे आणि हे डॉर्फ प्लांट आहे, याचा आपण क्रॉस घेतला, हे पडले याचे गॅमेट, ह्या दोघांच्या पासून तयार झाले हे F1. तर या F1 मधले सगळेच्या सगळे प्लांट टॉल असणार आहेत. म्हणजे इथं काय दिसलंय? टॉलचा कॅरेक्टर एक्सप्रेस झालाय, कारण सगळे टॉल दिसलेत. डॉर्फचा कॅरेक्टर दिसला नाही. म्हणजे थोडक्यात टॉलचा कॅरेक्टर हा डॉमिनंट समजायचा आणि हा रिसेसिव्ह समजायचा. हा आपला पहिला लॉ झाला. दुसरा लॉ आपण याच एक्झाम्पल न प्रूव्ह होतो. हे 2 प्लांट आपण क्रॉस केले तर तयार झालेले सगळे टॉल प्लांट आहेत. ह्याचे गॅमेट पडत असताना काय होईल? कॅपिटल टी वेगळं होतं आणि स्मॉल टी वेगळं होतं. म्हणजे मेल गॅमेट पण या पद्धतीचे होतात, फिमेल या पद्धतीचे पण होतात, फिमेल गॅमेट पण याच पद्धतीचे होतात. म्हणजे गॅमेट फॉर्म होत असताना हे सेपरेट होतात. याला म्हणायचं लॉ ऑफ सेग्रिगेशन. सेग्रिगेशनचा अर्थ सेपरेट होणं. याला प्युरिटी ऑफ गॅमेट काय म्हणतात? कारण हे गॅमेट प्युअर आहे टॉल साठी, हे गॅमेट प्युअर आहे डॉर्फ साठी, मिक्सिंग नाही. तर हा झाला आपला दुसरा लॉ. आणि काल मी तिसरा लॉ सांगितला तर इंडिपेंडेंट असॉर्टमेंट, की ज्या इंडिपेंडेंट असॉर्टमेंट मध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. डायहायब्रिड क्रॉसचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं. डायहायब्रिड क्रॉसच्या साहाय्यानेच आपल्याला ते जे काय इंडिपेंडंट असॉर्टमेंट जो असेल तो एक्सप्लेन करता येतो. मोनोहायब्रिडच्या साहाय्याने तो करता येत नाही. मग त्यासाठी आपण असा एक क्रॉस बघितला होता की त्यामध्ये आपण घेतलं होतं येलो राऊंड अँड ग्रीन रिंकल्ड. 2 कॅरेक्टर इकडे, 2 कॅरेक्टर इकडे, डायहायब्रिड क्रॉस. दोघांच्यापासून तयार झालेलं पहिलं प्लांट F1 आलं. F1 मध्ये सेल्फिंग केलं, 16 प्लांट आले. 16 मध्ये रेशो आपण काय बघितलं होतं? 9:3:3:1. 9 हे एका पेरेंट सारखे नाही, 1 हे एका पेरेंट सारखं आहे. मग मधले जे काही 3 आणि 3 राहिलेले आहेत ते मात्र नवीन तयार आहेत. म्हणजे इथं काय होतं? येलो आणि राऊंड हे 2 कॅरेक्टर बांधले जात नाहीत. येलोच्या ऐवजी रिंकल्ड पण येतो बरोबर, आणि ग्रीन राऊंड बरोबर पण जाऊ शकतो. असे हे मधले दिसतात. तर तोही पार्ट आपण त्याच्यामध्ये कालच्या ह्याला कम्प्लीट केला होता. मी काही याचे रिपीटिंग असे काही व्हिडिओ आहेत ते मी सेंड करेन. आज आपण यातला जो नवीन भाग आपल्याला जो बघायचा आहे दॅट इज अ बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. ऍक्च्युली सुरुवातीच्या काळामध्ये मी हे दोन्ही सांगितलं होतं, पण सिलेबसला हा पार्ट वेगळा दिल्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो. सुरुवात आपण करूयात व्हॉट इज मीन बाय बॅक क्रॉस. बॅक म्हणजे पाठीमागे जाणं. बॅक क्रॉस म्हणजे काय? इट इज अ क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड विथ आयदर ऑफ पेरेंट. म्हणजे आपण F1 तयार केली आणि या F1 चा क्रॉस आपण एकतर मेल पेरेंट बरोबर घेतला किंवा फिमेल पेरेंट बरोबर घेतला तर याला म्हणलं जातं बॅक क्रॉस. मी उदाहरणार्थ पुन्हा तेच एक्झाम्पल घेऊयात आपण. हे टॉल पी प्लांट आहे, हे डॉर्फ पी प्लांट आहे. टॉल पी प्लांटचे हे 2 गॅमेट पडले, 1 गॅमेट पडला. डॉर्फचा हा गॅमेट पडला. पॉलिनेशन फर्टिलायझेशन झालं, झायगोट एम्ब्रिओ सीड झाले, सीड सोन केले, तर सगळेच्या सगळे प्लांट आपल्याला टॉल मिळाले. ऍक्च्युली हे हायब्रिड टॉल आहे.
कारण हायब्रिडायझेशनच्या प्रक्रियेनं तयार झालंय. हे झालं आपलं F1. आता आपण काय केलं, या F1 प्लांट बरोबर म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी असणाऱ्या जिनोटाइप असणाऱ्या प्लांटचा जर का क्रॉस याच्या बरोबर घेतला, या डॉमिनंट पेरेंट बरोबर घेतला किंवा रिसेसिव्ह पेरेंट बरोबर जर घेतला तर याला म्हणायचं बॅक क्रॉस. हे लक्षात घ्या. थोडक्यात बॅक म्हणजे काय, आपण पुढे जाऊन आपण जायच्याऐवजी मागे गेलो. कारण आपल्याला माहित आहे हे F1 तयार झाले की F1 चं सेल्फिंग करतो आणि F2 करतो. पण इथं F2 करत असताना काय केलंय, या F1 चा क्रॉस एकतर या पेरेंट बरोबर किंवा एकतर या पेरेंट बरोबर, म्हणजे आपण एक जनरेशन मागे गेले म्हणून याला बॅक क्रॉस म्हणतात. तर बॅक क्रॉसचा असा सोपा अर्थ लक्षात घ्या. तर हे बॅक क्रॉस या ठिकाणी जे असेल ते बॅक क्रॉस या पद्धतीचं असतं. आता टेस्ट क्रॉस जो आहे तो टेस्ट क्रॉस या ठिकाणी काय आहे, पहिले लक्षात घ्यायचं. टेस्ट क्रॉस हा काय आहे, टेस्ट क्रॉस इज अ टाइप ऑफ बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस हा बॅक क्रॉसचाच एक टाइप आहे. मग टेस्ट क्रॉस म्हणजे काय, when F1 hybrid is crossed with only recessive parent. तुम्ही लाल चौकोनात केले. जर आपण F1 हायब्रिड रिसेसिव्ह पेरेंट बरोबर क्रॉस केलं, आता डॉमिनंट आणि रिसेसिव्ह आपल्याला लक्षात आलेलं आहे. जे कॅपिटल लेटर असतात ते डॉमिनंट, जे स्मॉल आहे ते रिसेसिव्ह. मग इथं मी F1 घेतलाय का बघा, त्याला मी 2 स्मॉल टी बरोबर क्रॉस केलंय, ते रिसेसिव्ह आहे. मग F1 जर का मी रिसेसिव्ह पेरेंट बरोबर जर क्रॉस केलं तर याला म्हणलं जातं टेस्ट क्रॉस. आणि सध्या हा जो टेस्ट क्रॉस आहे हा हायब्रिडायझेशनच्या प्रोसेससाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. पहिला म्हणजे काही गुड कॅरेक्टर समजा या रिसेसिव्ह प्लॅन मध्ये असतील तर ते इंट्रोड्यूस करण्यासाठी हा टेस्ट क्रॉस सध्या वापरला जातो. हा पहिला बेनिफिट. दुसरं, ह्या टेस्ट क्रॉसचा वापर करून आपल्याला काय करता येतं, टेस्ट क्रॉसचा वापर करून आपल्याला हा जो काही ऑफस्प्रिंग आहे, हा ऑफस्प्रिंग जो आपल्याला घेतलेला आहे म्हणजे F1 मधला हायब्रिड, F1 मधलं जे प्लांट आहे ते हायब्रिड आहे का ते टॉल आहे, प्युअर टॉल आहे, हे ओळखण्यासाठी आपल्याला टेस्ट क्रॉस करतात. म्हणजे अगदी सोपा आहे, विचार करा. ती मेंडलने हा सगळा एक्सपेरिमेंट केला, त्याच्या गार्डन मध्ये केला, त्याच्या चर्चच्या मागे केला. त्यानं हे 2 प्लांट घेतले, क्रॉस केलं, हे तयार झालं. आता तिथं हेही 2 प्लांट होते आणि हेही प्लांट होतं. आता याची संख्या जास्त होती. लक्षात घ्या, या प्लांटची हाईट आणि या प्लांटची हाईट सेम होती. म्हणजे बाहेरून आपल्याला ओळखू येत नाही की कुठलं प्युअर टॉल आहे कुठला हायब्रिड टॉल आहे. मग अशा वेळेस हायब्रिड टॉल आणि प्युअर टॉल ओळखण्यासाठी ही टेक्निक मेंडलनी डेव्हलप केली. त्याच्या असं लक्षात आलं की समजा आपण हायब्रिड टॉल आणि रिसेसिव्ह पेरेंट यांचा क्रॉस केला आणि हा क्रॉस समजा 1:1 आला, म्हणजे हायब्रिड प्लांट घेतलं, दुसरं या ठिकाणी म्हणजे एक अननोन आहे, हायब्रिड म्हणण्यापेक्षा आपण याला अननोन प्लांट म्हणूयात. अननोन प्लांट घेतलं आणि ते रिसेसिव्ह प्लांट बरोबर क्रॉस केलं, रेशो जर 1:1 आला तर जे अननोन प्लांट आहे ते हायब्रिड आहे असं समजायचं. आणि समजा इथं जे हायब्रिड प्लांट आहे आणि टेस्ट क्रॉस जे रिसेसिव्ह प्लांट आहे याचा क्रॉस घेतला तर इथं आपल्याला रेशो किती येतोय, 1:1 येतोय. म्हणजे बरोबर आहे. तर ह्या असा रेशो जर आला, काय यायला पाहिजे होतं, रेशो 3:1 यायला पाहिजे होतं, त्याच्याऐवजी रेशो 1:1 आला, तर 100% आपल्याला सांगता येतं आपण घेतलेलं जे प्लांट आहे हे हायब्रिड आहे. लक्षात घ्या. आणि समजा इथं आपण हे टॉल प्लांट जर घेतला असेल तर टॉल प्लांट घेतल्यानंतर तो रेशो वेगळा येतो. म्हणजे या रेशोवरनं त्यांनी सांगितलं की ते प्लांट कसलं असलं पाहिजे, म्हणजे हायब्रिड असलं पाहिजे का प्युअर लाईन पेरेंट असलं पाहिजे. थोडक्यात लक्षात घ्या, ही टेस्ट क्रॉस ही काय आहे, टेस्टिंग टेक्नॉलॉजी आपण म्हणूयात. आपल्याकडे आलेले प्लांट, तर मी सांगितलं गार्डन मध्ये हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे,
हे ओळखू येतं उंची कमी असल्यामुळं, पण ह्या दोघांमध्ये ओळखणं अवघड आहे. हे प्युअर लाईन पेरंट आहे आणि हे हायब्रिड आहे. मग दोन्हीतलं प्युअर लाईन पेरंट कुठलं आणि हायब्रिड कुठलं ही ओळखायची ही टेक्निक आहे. तर असा हा एक भाग आहे बॅकक्रॉस आणि टेस्ट क्रॉस. सध्या बॅकक्रॉस आणि टेस्ट क्रॉस हे जे आहे ते नवीन हायब्रिडेशनसाठी आता मी सांगितलं असं जे टेस्टिंग असेल त्याच्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं वापरलं जातं. सो दिस इज द बॅकक्रॉस अँड टेस्ट क्रॉस. तर हा एक भाग आपल्या याच्यामध्ये राहिला होता. आता आपण जेव्हा हे सगळं मेंडलचं संपवलं, मेंडलचे 3 लॉ संपवले, बॅकक्रॉस आणि टेस्ट क्रॉस संपवला, मोनो हायब्रिड रेशो म्हणजे 3:1 संपवला, डाय हायब्रिड रेशो म्हणजे 9:3:3:1 हाही पार्ट आपण याच्यामध्ये या ठिकाणी संपवला. आज आपल्याला जो नवीन भाग याच्यामधला म्हणजे आज आपण मग काय कन्क्लुजन काढू शकतोय? आज आपण ह्याच्यामध्ये असं कन्क्लुजन काढू शकतोय की मेंडलनी ह्या सगळ्यावरनं हे सगळं केल्यानंतर काही डेफिनेट अशी कन्क्लुजन काढली. आता मेंडलनी काय कन्क्लुजन काढली याच्यावरनं ते सगळे आपण अगोदर बघूयात आणि मग मेंडलच्या ह्या कन्क्लुजनच्या अपोजिट काही शास्त्रज्ञांनी काही कन्सेप्ट मांडले तेही आपण याच्यामध्ये या ठिकाणी बघूयात. मग मेंडलचे जे काही डेव्हिएशन आहेत म्हणजे अगोदर मेंडलनी काय काय मांडलं ते याच्यामध्ये या ठिकाणी बघूयात. मेंडलनी काय सांगितलं? एक जीन, एक कॅरेक्टर आणि एक स्पेअर असते अलीची. म्हणजे उदाहरणार्थ काय, हे 2 ॲलील आहेत, याच्यापासून टॉलनेसच एक्सप्रेस होईल हे त्यांनी याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं. त्यांनी सांगितलं की याच्यापासून टॉलनेस एक्सप्रेस होईल. हा पहिला लॉ होता त्याचा. म्हणजे पहिलं कन्सिडरेशन ज्याला आपण म्हणूयात ते त्यांनी सांगितलं. दुसरं त्यांनी याच्यामध्ये या ठिकाणी काय सांगितलं? 2 कॅरेक्टरचा जर क्रॉस घेतला असेल तर 2 मधला एकच दिसतो. जो दिसतो तो डॉमिनन्स, जो दिसत नाही तो रिसेसिव्ह. हे दुसरं त्यांनी याच्यामध्ये या ठिकाणी कन्क्लुजन काढलं. आणि तिसरं त्यांनी सांगितलं प्रत्येक ॲलील सेपरेटली एक्सप्रेस होतो. असे 3 कन्क्लुजन मेंडलने आपल्याला याच्यामध्ये काढून दिले. पण जेव्हा सायंटिस्टनी मेंडलनी वापरलेलं प्लांट न घेता दुसरे प्लांट घेतले, काही शास्त्रज्ञांनी अॅनिमलवर एक्सपेरिमेंट केले, त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की मेंडलनी काढलेले हे सगळेच गृहीतक जे आहेत हे जसेच्या तसे खरे नाहीत. त्याच्यामध्ये काही आपण त्याला म्हणूया की काही प्रकारच्या डिस्फॉर्मेटिव्ह जेव्हा आपण म्हणूयात किंवा काही प्रकारची त्याच्यामध्ये कमतरता आढळून आली आणि मेंडलनी जे काही कमतरता म्हणजे मेंडलच्या ह्याच्यामध्ये ज्या कमतरता आल्या त्यालाच आज नाव दिलं जातं मेंडल्स डेव्हिएशन. थोडक्यात मेंडलच्या नंतर काही शास्त्रज्ञांनी वेगळे प्लांट आणि वेगळे अॅनिमल याच्यावर एक्सपेरिमेंट केले आणि या एक्सपेरिमेंट वरून त्याने असं सांगितलं की मेंडलनी सांगितलेलं सगळंच खरं नाही. त्यांनी मेंडलनी सांगितलेल्या गृहीतकाच्या पेक्षा वेगळी गृहीतकं मांडली आणि ती प्रूव्ड आहेत. म्हणजे मेंडलनी सांगितलेलं काही सगळंच खोटं नाही. ते काही प्लांट काही अॅनिमल मध्ये असेल पण मेंडलनी सांगितलेलं सगळ्याच प्लांट आणि सगळ्याच अॅनिमलला लागू पडत नाही. आणि मग हे जे वेगळं सांगितलं ह्याला डेव्हिएशन म्हणतात, एक्सेप्शन म्हणतात आणि त्यालाच ऍक्च्युली न्यू डार्विनिझम असं म्हणलं जातं. सॉरी, न्यू मेंडलिझम म्हणलं जातं. न्यू मेंडलिझम म्हणजे काय? मेंडल पेक्षा काहीतरी नवीन, मेंडलच्या नंतर आलेलं. आणि या डेव्हिएशन मध्ये 2 प्रकारचे डेव्हिएशन सांगितले जातात. एकाला म्हणतात त्याच्यामध्ये इंट्रास्पेसिफिक डेव्हिएशन, सॉरी इंट्राजेनिक डेव्हिएशन आणि दुसरं जे आहे ते इंटरजेनिक किंवा जेनेरिक डेव्हिएशन. सो इंट्रा आणि इंटरजेनिक डेव्हिएशन असे 2 डेव्हिएशन या ठिकाणी शास्त्रज्ञांनी याच्यामध्ये या ठिकाणी मांडले. मग इंट्राजेनिक डेव्हिएशन म्हणजे काय? तर साधारणपणे हे 2 सेम ॲलीलच्या एकाच जीनच्या इंटरॅक्शन मुळे झाले असेल तर त्याला इंट्राजेनिक म्हणतात. याच्यामध्ये आपल्याला पुन्हा 2 बघायचे. एक पहिला बघायचा आहे कोडॉमिनन्स आणि दुसरा बघायचा तो म्हणजे इनकम्प्लीट डॉमिनन्स. हे 2 बघायचे की जे 2 आपल्याला
साधारणपणे आपल्याला असं सांगता येतात ॲलील ऑफ सेम जीन मध्ये सांगता येतात. पण इंटरजेनिक म्हणजे काय, तर दोन ॲलील वेगळे, हे दोन ॲलील वेगवेगळ्या जीनवर असतील, वेगवेगळ्या क्रोमोसोमवर असतील किंवा सेम क्रोमोसोम असतील तर ते इंटरजेनिक. इंटरजेनिक मध्ये पुन्हा आपल्याला 2-3 बघायचे, ज्याला प्लिओट्रॉपी म्हणूयात ते आपण याच्यामध्ये या ठिकाणी बघणार आहोत, किंवा पॉलीजेन असेल, सप्लिमेंटरी किंवा कॉम्प्लिमेंटरी जीन असेल, असे डेव्हिएशन बघायचे. थोडक्यात असं लक्षात घ्या, डेव्हिएशन म्हणजे काय, मेंडलने जे सांगितलं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आणि त्याला म्हणायचं मेंडलचं डेव्हिएशन. आणि त्यातलं आपण एक डेव्हिएशन आज आपण कंप्लीट करूयात, दॅट इज कॉल्ड ॲज द कोडॉमिनन्स. सो आपण पहिला जे काय असेल ते आपण याच्यामध्ये या ठिकाणी बघूयात, कोडॉमिनन्स. पण कोडॉमिनन्स सुद्धा अगोदर एक सोपी मेकॅनिझम त्याची अगोदर बघूयात, दॅट इज कॉल्ड ॲज द इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय, इनकम्प्लीट डॉमिनन्स हा जो काही कन्सेप्ट आहे तो मेंडलनी घेतलेल्या प्लॅन्टच्या पेक्षा वेगळं प्लॅन्ट जेव्हा शास्त्रज्ञांनी घेतलं तेव्हा मेंडलनी सांगितलेलं जे आहे त्याच्या वेगळं दिसलं आणि मग त्या फेनॉमेनॉनला नाव दिलं गेलं इनकम्प्लीट डॉमिनन्स. हे जे इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे ते कुणामध्ये दिसलं, तर बेस्ट एक्झाम्पल फॉर इनकम्प्लीट डॉमिनन्स इज मिरॅबिलिस जलपा. म्हणजे आपल्याकडं मराठीमध्ये जर आपण बघितलं तर मराठीमध्ये आपण त्याला गुलबक्ष म्हणतो. अतिशय छोटं प्लॅन्ट असतं, ट्रान्सपरंट अशी पाकळ्या असतात, काळ्या रंगाचे रिंकल्ड सीड असतात. ते झालं गुलबक्षाचं झाड. त्या गुलबक्षाच्या झाडावर जेव्हा मेंडलची प्रोसिजर वापरली तेव्हा मेंडलने जे सांगितलं त्याच्या वेगळं दिसलं आणि ते डेव्हिएशन म्हणून कसं केलं, याला म्हणतात इनकम्प्लीट डॉमिनन्स. मग प्रत्यक्षामध्ये याच्यामध्ये या ठिकाणी काय दिसलं, इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय, मेंडलने काय सांगितलं होतं, 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतले तर एकच दिसणार आहे, दुसरा दिसणार नाही. पण इथं काय दिसलं, इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय, when 2 contrasting characters are crossed then each character will express partially. हे आपण याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हणूयात की यातला जो काही प्रत्येक जीन जो असेल हा प्रत्येक जीन प्रत्येक कॅरेक्टर पार्शियली एक्सप्रेस झाला. पार्शियली एक्सप्रेस झाला म्हणजे थोडा डॉमिनंट एक्सप्रेस झाला आणि थोडा रिसेसिव्ह एक्सप्रेस झाला. म्हणजे अगदी सोपं एक्झाम्पल पुन्हा याच्यामध्ये या ठिकाणी मी सांगतो की मेंडलनी घेतलेलं पेक्षा वेगळं प्लॅन्ट इथं सिलेक्ट केलं शास्त्रज्ञांनी, मिरॅबिलिस जलपा. आता त्या मिरॅबिलिस जलपामध्ये 2 प्रकारची फ्लावर प्लॅन्ट होते. एक होतं रेड फ्लावर प्लॅन्ट, दुसरं होतं व्हाईट फ्लावर प्लॅन्ट. रेड फ्लावर प्लॅन्ट मी दाखवतो 2 कॅपिटल आरनी, व्हाईट फ्लावर दाखवतो 2 स्मॉल आरनी. हे मेल आणि हे फिमेल आहे असं आपण समजूया. एकावर इमॅस्क्युलेशन केलेलं आहे, ह्याच्यावर इमॅस्क्युलेशन केलेलं नाही. ह्याचे गॅमेट पडले हे कॅपिटल आर, ह्याचे गॅमेट पडले स्मॉल आर. आता हे गॅमेट आहेत, पॉलिनेशन होईल, फर्टिलायझेशन होईल, झायगोट एम्ब्रिओ सीड होईल. सीड जमिनीवर लावलं, F1 तयार झाली. F1 मध्ये इंटरेस्टिंगली त्यांना काय दिसलं, इथं सगळेच्या सगळे प्लॅन्ट हे पिंक कलरचे दिसले. दिसायला पाहिजे होते रेड मेंडलच्या म्हणण्यानुसार, कारण मेंडलने काय सांगितलं होतं रेड आणि व्हाईट फ्लावरचा जर क्रॉस केला असेल तर दिसणार आहे सगळं रेड. पण इथं काय दिसलं, ना रेड दिसलं ना व्हाईट दिसलं, पिंक दिसलं. याचा अर्थ काय, रेड थोडा दिसला आणि व्हाईट थोडा दिसला. बघा पिंक कलर कसा तयार करतात, रेड म्हणजे व्हाईट कलर घेतात त्यात रेड मिक्स करतात. म्हणजे ते पिंक म्हणजे पूर्ण व्हाईट पण नाही आणि पूर्ण रेड पण नाही, थोडा पिंक थोडा रेड आणि थोडा व्हाईट असतो, थोडा थोडा एक्सप्रेस होतो. थोडक्यात ह्याला पार्शियल एक्सप्रेशन म्हणायचं. तर इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय, when 2 or more contrasting characters are crossed then these 2 characters express in F1 partially. म्हणजे काय, none of character express completely. कुठलाही कॅरेक्टर कम्प्लिटली एक्सप्रेस होत नाही, हा थोडा दुसराही थोडा, याला म्हणायचं इनकम्प्लीट डॉमिनन्स. म्हणजे मेंडलनी काय सांगितलं होतं, रेड आणि व्हाईटचा घेतला असेल तर डॉमिनंट रेड दिसतोय, कारण आपण कशाने दाखवलेला आहे, आपण दाखवलेलं आहे
कॅपिटल लेटरनी, म्हणजे दिसायला सगळे इथं रेडच पाहिजे होते, पण असं होत नाही. दिसताना आपल्याला पिंक दिसला, याचा अर्थ काय की हाही कॅरेक्टर थोडा आणि हाही कॅरेक्टर थोडा दिसला. आतापर्यंत असं कधीही दिसत नव्हतं. मेंडलने सांगितलं एकतर हा किंवा एकतर हा, म्हणजे त्याच्या म्हणण्यानुसार जो डॉमिनंट आहे तो दिसायला पाहिजे होता. म्हणजे इथं काय दिसतंय, दोन्ही थोडे थोडे दिसतात, याला म्हणायचं इनकम्प्लीट डॉमिनन्स. पुढे त्यांनी जेव्हा याच्यामध्ये क्रॉसिंग घेतलं, सॉरी सेल्फिंग घेतलं, जेव्हा याच्यामध्ये त्यांनी सेल्फिंग घेतलं तेव्हा काय दिसलं, सेल्फिंग घेतल्यानंतर जिनोटाइप आणि फिनोटाइपिक रेशो जे आहेत ते इथं थोडे वेगळे दिसले, जे मेंडलने सांगितले होते. म्हणजे इथं आपण आता सेल्फिंग घेऊयात. आता सेल्फिंग घेतलं तर याचे दोन गॅमेट पडतील, कॅपिटल आर स्मॉल आर. आता मी ते टेबल पण तयार करतो, लक्षात घ्या. इथं मी ह्याचं एक टेबल तयार करतो. इथं हे मेल प्लांट, हे फिमेल प्लांट, अशा पद्धतीने दाखवूयात. इथं कॅपिटल आर, इथं स्मॉल आर, इथं कॅपिटल आर, इथं स्मॉल आर. काय केलंय मी, हे गॅमेट तयार केलेत. पिंक प्लांटचे दोन गॅमेट मेल गॅमेट, हे दोन फिमेल गॅमेट. आता आपण याचा कॉम्बिनेशन म्हणजे परम्युटेशन कॉम्बिनेशन टाइप करूयात. हे दोन आर एकत्र आले, दोन आरचा अर्थ आहे रेड, हे प्लांट रेड आहे. कॅपिटल आर आणि स्मॉल आर एकत्र आले तर याचा रिझल्ट आहे पिंक. पुन्हा कॅपिटल आर आणि स्मॉल आर आलं, त्याचा रिझल्ट आला पिंक. आणि दोन स्मॉल आर आले, त्याचा रिझल्ट आला व्हाईट. ही झाली F2 जनरेशन. आता इथं काय झालं, इथं तुमचा जिनोटायपिक रेशो काय आला बघा आणि फिनोटायपिक रेशो काय आला बघा. मेंडलनी सांगितल्याप्रमाणे जिनोटायपिक रेशो आणि फिनोटायपिक रेशो हे तिथं वेगळे येत होते. मेंडलच्या म्हणण्यानुसार जिनोटायपिक रेशो 1:2:1, जो इथं पण सेम आहे. 1:2:1 म्हणजे काय, तर साधारणपणे बघा, दोन कॅपिटल असणारा एक प्लांट आहे, कॅपिटल आर आणि स्मॉल आर असणारे दोन आहेत, आणि स्मॉल आर असणारे एक आहे. म्हणजे जिनोटायपिक रेशो मेंडलच्या म्हणण्यानुसार आला तसाच आला. आता पण फिनोटायपिक रेशो इथं बदलतो. फिनोटायपिक रेशो काय आला, तर रेड, पिंक आणि व्हाईट. किती आले बघा, रेडचं एक आहे, पिंकचं एक आणि व्हाईटचं दोन आहे. मेंडलनी जेव्हा हे सांगितलं होतं तेव्हा मेंडलनी फिनोटायपिक रेशो 3:1 हे सांगितलं होतं. म्हणजे मेंडलच्या म्हणण्यानुसार रेड आणि व्हाईटचा क्रॉस दिले तर रेड येईल. ह्याचे दोन गॅमेट पाडले तर हे रेड, हे रेड, हे रेड येतं आणि हे फक्त व्हाईट येतं. म्हणजे रेशो 3:1 येतो. म्हणजेच काय, मेंडलनी जे काही सांगितलं होतं आपल्याला ते सगळ्या प्लॅन मध्ये सगळ्याच ठिकाणी खरं नाही. ते चुकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाही, पण ते प्रत्येक प्लॅन मध्ये तसं तसं खरं असेल असं नाही. आणि ऍक्च्युली यालाच म्हणतात मेंडलचे डेव्हिएशन. आणि या मेंडलच्या डेव्हिएशन मधलं हे पहिलं आहे, याला इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणतात. की ज्या इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये काय दिसतं, टू कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर क्रॉस्ड, देन आउट ऑफ दिस टू कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर बोथ विल एक्सप्रेस पार्शियली. इथं तुम्ही पार्शियली हा शब्द जर लक्षात ठेवला तर हे सगळं लक्षात ठेवायला सोपं आहे. कारण को डॉमिनन्स हा याच्यासारखाच एक फिनॉमिनन आहे. तिथं काय दिसतं, तिथं एक्सप्रेशन हे साधारणपणे दोघांचंही दिसतं. तिथं रिसेसिव्ह कुणी नसतो. इथं काय आहे, डॉमिनंट पण दिसलाय, रिसेसिव्ह पण दिसलाय, आणि दोन्ही पार्शियली झाले आहेत. तिथं दोन्हीही इक्वली दिसतात. तिथं शब्द मी इक्वली वापरणार आहे, इथं शब्द मी पार्शियली वापरतोय, तर याला म्हणायचं इनकम्प्लीट डॉमिनन्स. तर अशा प्रकारचा हा एक इनकम्प्लीट डॉमिनन्स जो असेल तो याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतो. दिस इज द फर्स्ट मेंडल्स डेरिव्हेशन. ओके, थँक्यू.